नमस्कार. 28 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शारदा विद्याप्रसारक मंडळ साखळी संचलित सौ विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मीडियम स्कूल साखळी गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ हेडमास्टर अँड टीचर. हेडमास्टर नंबर ऑफ पोस्ट 1 qualification require any graduate or post graduate B.Ed or D.Ed. Class 1st to 5th teachers number of post 5 qualification require HSC D.Ed. Pre-primary and playgroup teachers number of post 4 qualification require any graduate or HSC D.Ed or Montessori. Attend an interview on 5th May 2022 Thursday at 9 a.m. Submit your application in your own handwriting with necessary original and xerox documents. Venue सौ विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मीडियम स्कूल साखळी. नोट नो ट्रॅव्हलिंग अलाउन्स विल बी गिव्हन. यावल शहरात गस सोसायटीच्या मतदानाकरिता उसळली गर्दी. 1232 मतदारांनी बजावला हक्क. नायगाव येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तरुणाने केले अपहरण. यावल पोलिसात गुन्हा. यावल वकील संघाकडून चाळीसगाव येथील वकिलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलास मंजुरीची केली मागणी. यावल शहरातील देवकर स्कूल व श्री तारकेश्वर विद्या मंदिरात संगणक भेट. यावल येथील चेतन अढळकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड. फैजपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी केतन किरंगे तर व्हाईस चेअरमनपदी आप्पा चौधरी यांची बिनविरोध निवड. तर यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या पाऊसपर्ण कविता संग्रहाचे साहित्य संमेलन अध्यक्ष यांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे. 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. शहरातील महाविद्यालयात गुरुवारी गस सोसायटीच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. याकरिता महाविद्यालयात 3 मतदान केंद्र होते. या 3 मतदान केंद्रावर तालुक्यात असलेल्या 1634 मतदारांपैकी 1232 मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मतदारांची प्रचंड अशी गर्दी झाली होती व मतदानाकरिता रांगा लागल्या होत्या. येथे 75.40% मतदान झाले. गुरुवारी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीकरिता मतदान होते. यावल तालुक्यातील मतदारांकरिता शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदान केंद्र होते. या ठिकाणी 3 बूथमध्ये 1634 मतदार होते व सकाळपासून या ठिकाणी मतदारांनी मतदानाकरिता गर्दी केली होती. तर मतदारांच्या सोयीकरिता उमेदवाराच्या वतीने राज्य मार्गालगत मंडप टाकून बैठक व्यवस्था आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर महाविद्यालयात मतदान निमित्त उसळलेल्या गर्दीमुळे या ठिकाणी यात्रेस्वरूप चित्र निर्माण झाले होते. येथे 1634 मतदारांपैकी 1232 मतदारांनी आपला हक्क बजावला. मोठ्या उत्साहात व शांततेत या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूणच मतदानाकरिता 4 वाजेपर्यंतची वेळ होती. मात्र 4 वाजेनंतर देखील मोठ्या संख्येत मतदार रांगेत होते. तेव्हा 5:30 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी बूथ क्रमांक 67 मध्ये 550 पैकी 463 मतदारांनी आपलं मतदान केलं. बूथ क्रमांक 68 मध्ये 591 मतदारांपैकी 406 मतदारांनी हक्क बजावला. तर बूथ क्रमांक 69 मध्ये 533 मतदारांपैकी 363 मतदान झाले. असे एकूण 1634 पैकी 1232 मतदान या ठिकाणी होत 75.40% मतदान झाले.
चला मग येऊ. नमस्कार. अशी बातमी द्या की इथे उलट घाण झाली म्हणा. तुम्ही उशिरा आले हो, तुम्ही उशिरा आले. इतके लोक माझी उशिरीच्या मध्ये काय फायदा? तो पोलीस आहे, वार्ताहर आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. सो मेक युअर किड स्मार्ट अँड ब्रिंग हिम टुवर्ड फ्युचर स्टेप विथ काइंड फोकस ऑफ मॉडर्न स्कूल. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड, त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. तालुक्यातील नायगाव येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच तरुणाने अपहरण केले असून या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव तालुका यावल येथील 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिने नुकतेच इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती. तत्पूर्वी ती शाळेत जात असताना तिला गावातील भूषण आत्माराम कोळी हा नेहमी त्रास द्यायचा व प्रत्येक वेळी त्याच्या कुटुंबासमोर त्याला समज देण्यात आली होती आणि मुलीची बदनामी होऊ नये म्हणून याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती. सध्या शाळेला सुट्या असल्याने पीडित मुलगी ही घरीच होती व मंगळवारी रात्री कुटुंबासह ती घरात झोपली होती. दरम्यान पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरातून बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्यामुळे कुटुंबियाला खात्री झाली की तिला गावातीलच भूषण कोळी याने काहीतरी दम देऊन अज्ञात उद्देशाने अपहरण केले असावे. म्हणून यावल पोलिसात संशयित आरोपी भूषण कोळी याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा
खेळण्यासाठी स्वतंत्र प्लेग्राऊंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. येथील तहसील कार्यालयात गुरुवारी स्थानिक न्यायालयाच्या वकील संघाकडून निवेदन देण्यात आले. यात चाळीसगाव येथील न्यायालयात एका वकिलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला व वारंवार वकिलावर होणारे हल्ले लक्षात घेता शासनाने तातडीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलास मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. येथील तहसील कार्यालयात गुरुवारी यावल न्यायालयातील वकील संघाने निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्याकडे निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की वकील हे न्यायालयामध्ये पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो. पक्षकारांना न्याय मिळवून देत असतो. सदर काम करीत असताना अनेक वेळा विरुद्ध बाजूच्या पक्षकाराकडून धमक्या त्यांना मिळत असतात. अशा परिस्थितीत देखील वकील मंडळी कोणतीही भीती न बाळगता त्यांचे व्यावसायिक कार्य पार पाडत असतात. दरम्यान हे काम करत असताना नुकतेच चाळीसगाव येथील न्यायालयामध्ये ॲडव्होकेट सुभाष T. खैरनार या वकिलावर संशयित आरोपी किसन मोतीराम सांगडे याने थेट अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चाळीसगाव वकील संघातील सहकारी वकील बांधवांनी प्रसंगावधान दाखवून सदर इसमाचा उद्देश थांबवला. यामुळे ॲडव्होकेट खैरनार यांचा जीव वाचला, परंतु त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. तेव्हा ही घटना निषेधार्थ असून अशाच प्रकारे जर वकिलांवर हल्ले होत असले तर वकील बांधवांनी कशा पद्धतीने न्यायालयीन कामकाज करावे असा प्रश्न यावल वकील संघातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तेव्हा वकील बांधवांना संरक्षणासाठी राज्य शासनाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलास तात्काळ मंजुरी द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे आणि या घटनेचा निषेध करीत संबंधित दोषीवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. सदरील निवेदन देते प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज चौधरी, सचिव निलेश मोरे, ॲडव्होकेट राजेश गळे, ॲडव्होकेट अशोक सुरळकर, ॲडव्होकेट KD सोनवणे, ॲडव्होकेट विनोद परतने, ॲडव्होकेट याकूब तळवी, ॲडव्होकेट देवेंद्र बाविस्कर, ॲडव्होकेट KD सोनवणे, ॲडव्होकेट DC सावकारे, ॲडव्होकेट GM बारी, ॲडव्होकेट NM चौधरी, ॲडव्होकेट निवृत्ती पाटील, ॲडव्होकेट प्रीतम मेढे, ॲडव्होकेट KD पाटील, ॲडव्होकेट राजेश बारी, ॲडव्होकेट उमेश बळगुजर, ॲडव्होकेट आकाश चौधरी, ॲडव्होकेट अजय कुलकर्णी, ॲडव्होकेट SG कवडीवाले, ॲडव्होकेट सुलताना तळवी, ॲडव्होकेट खालिद शेख, ॲडव्होकेट गौरव पाटीलसह आदींची उपस्थिती होती. ज्येष्ठ वकील सुभाष खैरनार यांच्यावर आरोपी किसन सांगळे याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आम्ही हा निवेदन देतोय आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर वकिलांसाठी लागू करण्यात यावा असं आपल्यामार्फत शासनाला कळवावं, त्यासाठी हे निवेदन देतो. अभी तो लोग चाळीसगाव येथे ॲडव्होकेट सुभाष खैरनार यांच्यावर आरोपी सांगळे याने पेट्रोल टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि परिस्थिती अशी असते की वकील हे न्यायदानाच्या कामात मदत करत असतात. त्यांना जो पक्षकार त्यांच्याकडे येईल त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. जरी दोघं प्रकारचे पक्षकार असले तरी प्रत्येक वकील जो आहे हा त्याच्या पक्षकाराच्या दृष्टीने त्याचा जास्तीत जास्त कसा त्याला न्याय मिळवून देता येईल असा प्रयत्न करत असतो. आणि वकील हे जे आहे हे कोर्टाचे अधिकारी आहे.
आणि या अधिकाऱ्यांना जो कोर्टाचे अधिकारी असताना सुद्धा त्यांच्यावर जर हल्ले होत असतील तर त्यांना प्रोटेक्शन मिळणं न्यायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय वकील न्यायदानाच्या कामात मदत करू शकणार नाही कोर्टाला. तर अशा परिस्थितीत लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो लागू व्हावा आणि त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन देतो आहे. आणि त्या जो आरोपी आहे त्याचा निषेध, त्याने जे कृत्य केला त्याचा निषेध करतो आहे आणि लवकरात लवकर तो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू होण्यासाठी शासनाला आपल्यामार्फत निवेदन पाठवावं, लवकरात लवकर पाठवावं, जेणेकरून कार्यवाही लवकरात लवकर. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. शहरातील कैलासवासी सीताबाई दामोदर देवकर स्कूल व श्री तारकेश्वर प्राथमिक विद्या मंदिर या 2 शाळांना संगणक, प्रिंटर आणि TV संच भेट देण्यात आला आहे. नुकतेच या शाळेत सिन्नर, जिल्हा नाशिक येथील क्युपिड लिमिटेड या कंपनीचे चेअरमन ओम प्रकाश गर्ग, कंपनीचे संचालक दुर्गेश गर्ग, कंपनीतील कर्मचारी साहिल शेख, सौरव करमसे, मीनाक्षी जावळे यांनी भेट देऊन संगणक, प्रिंटर व TV संच मुख्याध्यापकांच्या सुपूर्द केला. दोन्ही शाळेत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करीत संगणक, प्रिंटर व TV संच मिळाल्याबद्दल या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमात कैलासवासी सीताबाई दामोदर देवकर स्कूलच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला भागवत गरुडे, श्री तारकेश्वर प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक धनंजय भानुदास काकळे, मनोज राणेसह सर्व शिक्षक शिकेतर कर्मचारी उपस्थित होते. तेव्हा या 2 शाळेमध्ये मिळालेल्या या साहित्याच्या माध्यमातून अधिक सक्षमरित्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करता येईल असे प्रसंगी मुख्याध्यापकांनी सांगितले. सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84 82. शहरातील रहिवासी तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांची नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संभाजीनगर येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व जनहित विधी विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. संभाजीनगर मध्यवर्ती कार्यालयामध्ये बीड, जळगाव व संभाजीनगर या 3 जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये यावल शहरातील अजय तायडे यांना 3 तालुक्याची जबाबदारी देऊन जिल्हा उपसंघटकपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर यावल शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे किशोर नन्नवरे यांना तालुका संघटकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तर विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी यांना शहर अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षात जनहित विधी विभागाचे सरचिटणीस राकेश पेढणेकर, राज्य उपाध्यक्ष तुषार आगरकर, राज्य चिटणीस मोहन सिंग चौहान, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी आदी नेते मंडळी उपस्थित होते. तेव्हा चेतन आढळकर यांची जिल्हा संघटकपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचं तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. फैजपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या 2022 ते 2027 या पंचवार्षिककरिताची निवडणूक नुकतेच पार पडली आणि आता नुकतेच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड देखील करण्यात आली. यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे केतन दिगंबर किरंगे यांची चेअरमनपदी
तर आप्पा भालचंद्र चौधरी यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवड प्रसंगी शेतकरी पॅनलचे चंद्रशेखर देविदास चौधरी, पांडुरंग दगडू सराफ, हेमराज खुशाल चौधरी, विलास महारू महाजन, शकुंतला मोतीराम भारंबे, अनिता अरुण चौधरी, माधव हरी भोई, काशीनाथ डोंगर वारके, नरेंद्र पितांबर चौधरी, नितीन शंकर नेमाळे, संतोष मणिराम मेढेसह आदींची उपस्थिती होती. तेव्हा चेअरमनपदी केतन किरंगे तर व्हाईस चेअरमनपदी आप्पा चौधरी यांच्या झालेल्या बिनविरोध निवडबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावल येथील तत्कालीन तहसीलदार तथा कवी जितेंद्र कुवर यांच्या पाऊसपर्ण कविता संग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. उदगीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे घेण्यात आले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा कथाकार भारत सासने हे होते. तेव्हा या साहित्य संमेलनात यावल येथील तत्कालीन तहसीलदार तथा कवी जितेंद्र कुवर यांच्या पाऊसपर्ण कविता संग्रहाचे प्रकाशन संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासने सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आबा महाजन, संदीप पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती होती. तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या यापूर्वी लिहिलेल्या व्हाईट लिली या काव्यसंग्रहातील तू एकदा पूर्वेचा या कवितेचा समावेश अभ्यासक्रमामध्ये देखील करण्यात आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात BA, BCom, BSc या पदवी द्वितीय वर्षात सन 2000 आणि 2021 या वर्षात या कवितेचा समावेश केला आहे. तेव्हा तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या पुन्हा नवीन प्रकाशन झालेल्या या काव्यसंग्रहाकरिता अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.